पहिली प्रेग्नन्सी जर सिझेरियन सेक्शन असेल आणि दुसरी प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सिझेरियन सेक्शनमध्ये खालच्या पोटाला चिरा दिला जातो, त्याचबरोबर गर्भाशयाला सुद्धा चिरा दिला जातो आणि त्याच्यानंतर टाके दिले जातात. आणि हे टाके दिल्यानंतर गर्भाशयाला नॉर्मल शेपमध्ये येण्यासाठी कमीत कमी 18 महिन्याचा ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. आणि जोपर्यंत गर्भाशय नॉर्मल पोझिशनमध्ये येत नाही तोपर्यंत जर प्रेग्नन्सी राहिली तर आईला आणि बाळाला सुद्धा धोका होऊ शकतो. बऱ्याच वेळा गर्भाशय अक्षरशः फाटतं आणि त्यातून बऱ्याचशा स्त्रियांना जीव गमवावा लागतो. बाळाचा तर मृत्यू होतोच, पण आईचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. आणि गर्भाशय फुल्ली प्रिपेअर नसेल आणि प्रेग्नन्सी राहिली तर प्लासेंटा प्रिव्हिया किंवा ॲब्रेप्शिओ प्लासेंटो यासारखे वेगवेगळे प्रॉब्लेम आईला आणि बाळाला होऊ शकतात. यामुळे दोघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. तेव्हा पहिलं सिझेरियन सेक्शन झालेलं असेल आणि दुसरी प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर कमीत कमी 2 वर्षाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा आईला आणि बाळाला सुद्धा धोका होऊ शकतो. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा, कारण तुमचा एक फॉलो आणि लाईक आणि शेअर मला रोज इन्स्पायर करतो असे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट क्रिएट करण्यासाठी.